नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात भ्रमणराज ब्लॉग यूट्यूब चॅनल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारे अकोले तालुक्यामध्ये कोतुळ गावामध्ये कोतुळेश्वरांचे मंदिर आणि या कोतुळेश्वरांच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात मोठा असा दीपोत्सव अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी समस्त ग्रामस्थ, पुरुष वर्ग, महिला वर्ग आणि लहान थोर भाविकांची वर्दळ भव्यरित्या अशी पाहायला मिळाली। प्रथम कोतुळेश्वर वारकरी विद्यालयाच्या वतीने बाल विद्यार्थ्यांनी हरिपाठ सादर केला। महिला भगिनींनी दिवे पाजळून दीपोत्सव साजरा केला। कोतुळ येथील हरिभक्त परायण कुलदीपजी नेवासकर सर आणि त्यांचे सहकार्य यांनी सर्वांनी अत्यंत उत्कृष्टरित्या भजन सादर केले। बंटीभाऊ देशमाने यांनी मंदिर परिसर आणि मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती आणि संकेत भाऊ वाळुंज यांनी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण केले। कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त परायण नितीनजी महाराज गोडसे यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या निवेदन केले। या कार्यक्रमाला तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचीही उपस्थिती अवर्णनीय ठरली। नेवासकर दिदी, साळवे दिदी आणि राऊत दिदी या तिन्ही बालगायिकांनी उपस्थितांची मने जिंकली। महिला भगिनींनी दिवे पाजळून आनंदोत्सव साजरा केला। आपल्या हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे। आपल्या गावातील मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केल्यामुळे गावातील भांडणे, दुःख दरिद्री दूर होऊन गाव सामाजिकतेने वागू लागते, असं त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व आहे। मित्रांनो, कोतुळ गावामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा झाला। आपल्याही गावात पुढच्या वर्षी दीपोत्सव आनंदाने साजरा करा। आपल्या गावातही भगवंताची कृपा होऊन गावात सुख समृद्धी नांदल्याशिवाय राहणार नाही। कुंतलेश्वराचा महिमा अर्थात कोतुळेश्वरांचा महिमा दिवसागणिक वाढतच जात आहे। दूरवरून भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत, प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत आणि देवाचा आशीर्वाद घेत आहेत। शिवरात्रीमध्ये कोतुळेश्वरांची मोठी यात्रा भरते। निश्चित आपण एक दिवस या यात्रेमध्ये भेट द्या। मित्रांनो, दीपोत्सवानंतर गंगा मातेचे पूजन करून महाआरती करण्यात आली। मित्रांनो, कोतुळगाव हे तसं पाहता पौराणिक गाव आहे आणि या गावाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। पूर्वीचं नाव या गावचं कुंतलपूर होतं आणि या कुंतलपूर नगरीचा राजा चंद्रहास ही चंद्रहास राजाची राजधानी। कुंतलेश्वर देवस्थान अर्थात कोतुळेश्वर, या कोतुळेश्वर देवस्थानचा पौराणिक ग्रंथ जैमिनी अश्वमेध आणि पांडव प्रताप या 2 ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो। मित्रांनो, आपण पाहू शकता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचा मान मान्यवरांना दिलेला आहे आणि मान्यवर आरती करत आहे। अशा विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा भ्रमणराज ब्लॉग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप धन्यवाद।